नमस्कार शेतकरी ताईंनो आणि दादांनो. तर मी आता निघालेली आहे शेतात. आणि शेतात काय करण्यासाठी निघालेली आहे तर माझ्या हातात विळा आणि दोरी आहे. तर तुम्हाला पुढे गेल्यावरती समजणच मी कशासाठी शेतामध्ये निघालेली आहे. आपल्याला दोरी कट करून घ्यायची आहे. दोरी कट करायची म्हणजे कशी करायची तर हिथं हाताच्या अंतराने घेते आणि सगळे अशी एक दोन येडं घेऊन मग कट करून घेणार आहे मी. इथं दोरी कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला घड बांधून घ्यायचेत आणि दोरी एकदमच भरपूर कट करून घ्यायची. आम्ही एकदमच भरपूर कट करून घेत असतो आणि मी आता थोडीच घेतलेली. आता आम्ही दोघ जण मिळून एकदम सगळी जास्त कट करून घेणार आहे. तर आता आपण घड बांधून घेऊ. ही दोरी जी आहे ना ते आता आपल्या सोयीने आपण कमरेला बांधून ठेवायची किंवा हातात कशी जशी जमन तशी ठेवायची. आणि घड आपण घरी बांधत असलं ना तर आपण आपल्या सोयीने बांधू शकतो. कारण म्हणजे नाही का आपल्याला जसा हवाय ना तसा. आणि बाहेरच्या लोकांना जर घड बांधण्यासाठी दिलं ना तर ती काय करतात जास्त असं पॅक बांधतात. मग पॅक बांधल्यावरती ती केळाच्या फण्यांवर का नाही परिणाम होतो. म्हणजे खालची जी साईज आहे ना ती मोठी होत नाही आणि वरचीच तेवढी साईज मोठी होऊन जाते. आणि असं एखादं दुसरं पान जरी आलेलं असलं ना आडवं घडाला आणि हे पान घासू नये म्हणून आपण असं हे करू शकतो. इकडं तिकडं म्हणजे सारून किंवा काढून टाकू शकतो.